अजून पुढे मागण्या आहेत त्याच्यासाठी आज आपल्याला रस्ता रोको करावा लागेल। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 100% माफ झालं पाहिजे, ही आमची यातली प्रमुख मागणी आहे। त्याच्याबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात असे जवळपास 800 शेतकरी या 2 महिन्यामध्ये आत्महत्या केल्याचं केंद्रातल्या मंत्र्यांनी सांगितलं। त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई या सरकारने दिली पाहिजे, त्या कुटुंबाला फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात ती दिली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आहे। कापसाला 6,500 रुपयाचा भाव दिला पाहिजे, ऊसाला 3,500 रुपयाचा भाव दिला पाहिजे, दुधाच्या संदर्भात 4 रुपये पर लिटर अनुदान दिलं पाहिजे, अशा पद्धतीच्या मागण्या केल्या। या सरकारने अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर केलेला नाही, केंद्राचं पत्र घेऊन गेलं, आत्तापर्यंत केंद्राकडून कुठलीही मदत आलेली नाही। 2,000 कोटी रुपयाची प्रत्यक्ष तरतूद केली आणि 7,000 कोटी रुपयाचं पॅकेज यांनी जाहीर केलं, प्रत्यक्ष तरतूद 2,000ची केली। आपण हे सरकार हे आमचं एक मत असं आहे की शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे का व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे, आमचा प्रश्न आहे। काल आडत व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये पणन संचालकांनी असा निर्णय घेतला होता की ज्याच्यातून शेतकऱ्यांच्याकडून वसूल केलं जाणारं कमिशन जे आहे ते व्यापाऱ्यांकडून वसूल केलं जावं, कारण शेतकरी हा अडचणीत आहे, शेतकरी हा त्रस्त आहे, म्हणून तो निर्णय झाला होता। आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आडत्यांनी नुकसान केला म्हणून आत्महत्या केल्याचं एकही उदाहरण नाही। आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचं नुकसान झालं म्हणून एकही उदाहरण नाही, परंतु मागच्या 2 महिन्यात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु सरकारला या शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्या व्यापाऱ्यांची काळजी। त्यांनी संप करायच्या अगोदरच त्यांच्या बाजूने निर्णय घेतला आणि घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली, हे आपण पाहतोय। त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजलेलं आहे ते समजलं। जर ह्या मागण्या जर मान्य नाही झालं तर यापुढील पाऊल काय राहील आपलं? यापुढं प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केलं जाईल, प्रत्येक तालुक्यामध्ये जेल भरून रास्ता रोको केला जाईल आणि जनतेचा आणि शेतकऱ्यांचा जो प्रक्षोभ आहे तो या सरकारला सहन करावा लागेल। आम्ही एक अजून ठरवलेलं आहे की ज्या शेतकरी संघटनेनं या शेतकऱ्यांना फसवून खोटं बोलून आंदोलनं केली आणि बारामतीमध्ये जाऊन जे पवार साहेबांनी आयुष्यभर त्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, तिथं जाऊन आंदोलनं करून आमच्या विरुद्ध रोष केला, आज ते शेतकरी संघटनेचे नेते गप्प का बसलेले आहेत। कालच्या या निर्णयावर शेतकरी संघटनेचे नेते गप्प का बसले आहेत। मग जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर होत नाही, शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ होत नाही, लाईट बिल 100% माफ होत नाही, तोपर्यंत यांनी या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारमध्ये सहभागी नाही झालं पाहिजे। जर हे सहभागी झाले तर आम्ही यांच्या काढावरून धिंड काढणार आहोत आणि उद्याच्याला जर हे निर्णय नाही झाले, कर्ज जर माफ शेतकऱ्याचं नाही झालं तर आम्ही या मंत्र्यांना तालुक्यामध्ये गावामध्ये फिरण्याला सुद्धा बंदी करणार आहोत आणि शेतकरी रस्त्यावर उतरून गाव बंदी करणार। ये डिमांडों के हमने आंदोलन किया है और ये पूरे 1 महीने से चालू है। ये सरकार इन डिमांडों को जब तक पूरी नहीं करेगी तब तक ये हमारा आंदोलन चालू रहेगा। अभी हमने जिला स्तर पे आंदोलन किया है, आज बराड़ के नेतृत्व में ये आंदोलन हुआ, यहाँ पे रास्ता रोको और जेल भरो आंदोलन हुआ। आगे यहाँ ये आंदोलन जो है तालुका स्तर पर तक जाएगा और ये जो किसानों के खिलाफ ये जो सरकार निर्णय ले रही है उसका हम निषेध करेंगे।